सो वेलकम टू द व्लॉग ऑफ आर ट्रिप टू माथेरान. आमची जर्नी स्टार्ट झाली ठाण्याहून. आम्ही नेराळा पोचलो आणि मग तिथून व्हॅनने आम्ही अमन लॉजला पोचलो. सो अमन लॉज स्टेशनला आम्ही पोचलो आणि आफ्टर 2 hours ऑफ वेटिंग फायनली आम्हाला तिकीट विंडोकडे तिकीट्स मिळाले. तर बाबा आत्ता जस्ट तिकीट्स कलेक्ट करत आहेत अँड आय कॅन नॉट एक्सप्लेन माय हॅपीनेस. त्याच्यानंतर मग आम्ही सोडा पिला आणि बरंच काय काही लोकल फूड एक्सप्लोअर केलं. कैरी, पेरू, माउथ वॉटरिंग अँड देन आईला शेंगा आवडतात तर आई शेंगा पण घेत होती. माय फेवरेट वन इज कैरी. तर तुम्ही बघू शकता. आय एम सो हॅपी. आईने शेंगा घेतलेल्या आहेत, बाबांनी सोडा पिलेला आहे आणि अशा अर्थे अमन लॉज स्टेशनवरून आम्ही ट्रेन कॅच करण्यासाठी आता स्टेशनवर चाललेलो आहोत आणि 10 मिनटात आता आम्हाला ट्रेन मिळेल अशी आशा आहे. सो अशी मस्त मेजवानीच म्हणता येईल, कारण मी अक्षरशः 2 पेरू, 1 कैरी आणि 1 शेंगा खाल्ल्या आणि 1 सोडा पिलेला आहे आणि माझं पोट फुल पॅक आहे. ऑन द वे पण मी जाता कैरी खात होते. सो इट्स टेम्पटिंग आणि तुम्ही गेलात तर तुम्ही हे तरी नक्कीच एक्सप्लोअर केलं पाहिजे. इकडे सगळं ऑन द वे जंगल आहे, वॉकेबल डिस्टन्स पण आहे आणि ई ऑटोज पण आहेत, घोडे पण आहेत. बट वी ऑप्टेड फॉर द टुरिस्ट अट्रॅक्शन दॅट इज द ट्रेन कॉल्ड जॉय ट्रेन. आई बाबा ट्रॅकवरून चाललेले होते अँड आय वॉज शूटिंग दिस रोमॅन्टिक मोमेंट ऑफ देम. आणि असं करत आम्ही स्टेशनवर पोचलो आणि वी हॅड टू वेट फॉर फ्यू मोर मिनिट्स टिल द टाईम द ट्रेन अराईव्ज. तर ट्रेन येईपर्यंत आम्ही वाट बघितली, आम्ही गप्पा मारल्या आणि असं करून वेळ गेला आणि फायनली द मोस्ट अवेटेड मोमेंट ऑफ द ट्रिप, ट्रेन आली. बिकॉज 2 तास वेट करणं खरंच पॉसिबल वाटत नव्हतं, बट समहाव आम्ही एकत्र असल्यामुळे टाईम कसा गेला हे कळालं नाही. आणि फॅमिलीची हीच खरी मजा असते. वेन यू आर विथ फॅमिली टाईम कसा जातो हे कळत नाही. आणि आता बघू शकता तुम्ही ट्रेन येते आहे आणि सगळेच एक्सायटेड आहेत. मोस्ट ऑफ ऑल द किड्स, द छोटू पार्टी इज द एक्सायटेड वन आणि मी पण तशीच आहे. सो आय एम ऑल्सो हॅपी. यू कॅन सी इन द व्हिडिओ. तर झुक गाडी ट्रेननी एंट्री घेतलेली आहे स्टेशनमध्ये आणि जशी आपण ट्रेन चित्रात पाहतो तशी ही जॉय ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता बसू ट्रेनमध्ये. तर ही छोटीशी ट्रेन असली तरी त्यांची मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे, बिकॉज लोकांची गर्दी खूप झाली आहे. दिस इज वन ऑफ द टुरिस्ट अट्रॅक्शन आणि आम्ही तर पीक टाईम्समध्ये गेलेलो, सो वेटिंग पण खूप होतं आणि वी आर सो हॅपी दॅट फायनली वी कुड कॅच द ट्रेन अँड गेट आवर सीट्स. बाबा आता चढत आहे. सो ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटं तरी ट्रेन स्टेशनवर थांबते. त्याच्यानंतर TC येऊन कन्फर्म करून जातो की सगळ्यांना सीट्स मिळाले ना ॲज पर द अलॉकेटेड सीट्स. ह्याची कपॅसिटी इज अराउंड 120, पण तिकीट विंडोकडे 106 तिकीट्स अलॉकेट होतात. आणि आत गेल्यावर त्यांनी डिझेल इंजिन लाईक हाऊ द ट्रेन ओरिजिनेटेड ह्याची सगळी हिस्ट्री लिहिली आहे. बिकॉज त्यातूनच मुलांना इनोव्हेशनबद्दल कळतं की हाऊ ट्रेन स्टार्टेड अँड ह्याच्या मागचं नक्की इनोव्हेशन काय आहे ह्याची आयडिया येते. सो आम्ही ट्रेनमध्ये बसलो अँड सी आर हॅपी फेसेस. मी ॲज युजल विंडो सीट सोडली नाही, मी विंडो सीटकडे बसलेले अँड इन माय जर्नी आय वॉज ऑल्सो मिसिंग हिम. यू कॅन सी मी माझी रिंग प्लांट करत होते सो दॅट यू गेट्स टू नो वेन आय अपलोड दिस व्हिडिओ. तर आय गेस तुम्हाला पण असं वाटत असेल की ऑल युअर loved one should be there with you on the trip and nevertheless आम्ही परत कधीतरी करू ही ट्रिप. आता आईबाबांबरोबर पण तेवढीच राधा जास्त मजा आली. सो
train has finally departed from the station आणि आम्ही अमनलॉट स्टेशन सोडून आता माथेरानकडे रवाना करतो आहे. आणि इवन दिस जर्नी इज ऑफ अबाउट 20 मिनिट्स. तर 20 मिनटं तुम्हाला पूर्ण जंगलातून झाडीतून असा हा प्रवास करावा लागतो आणि इट्स सो प्लीजिंग. खूप छान वाटतं. हवा पण खूप छान होती आणि आम्ही ऑन द वे जे काय आम्ही कॅरी केलेलं ते खात मजा करत असा हा प्रवास केलेला आहे. आणि येणारी जाणारी लोक हाय हॅलो बाय करत होती. वेगवेगळी झाडं आणि रूट्स असं सगळं बघत मी मजा घेत होते. सर ॲज आय सेड अर्लियर हा वॉकेबल पण डिस्टन्स आहे. तर काही लोक चालत पण जातात. दे ऑल्सो ऑप्ट फॉर वॉकिंग वे रादर दॅन द ट्रेन. सो तुम्ही बघू शकता काही तुम्हाला ऑन द वे चालत जाणारी माणसं ही दिसतील. बोथ वेज येणारी जाणारी. आणि मध्ये पण हे असे स्टॉल्स होते पेरू कैरीचे. ते तुम्हाला ट्रेनमध्ये बसून घेता येत नाही. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आधीच घेऊन तुम्ही ट्रेनमध्ये चढलेलं बेटर आहे. आणि हे घनदाट जंगल होतं. येता जाता तुम्हाला बरीच माकडं दिसतील. सो प्रोटेक्ट युअर फोन्स. म्हणजे असं कुठलीच माकडं अशी अंगावर येत नव्हती. खूप माणसाळलेली होती. बट स्टील लहान मुलं हाय हॅलो करत होती आणि व्हिडिओ शूट्स करत होते सगळे. पण इवन कॉशन वाईल शूटिंग युअर व्हिडिओज की फोन पडायची शक्यता आहे. ट्रेनचा स्पीड स्लो असतो बट स्टील हे फक्त इथेच नाही बट एनी व्लॉगर नीड्स टू मॅनेज दिस. कारण की शूटिंग करणं तेवढं इझी नाही आहे. आणि अशा वेळी तर तुम्ही प्रिकॉशनही घेतलेच पाहिजे. सो आज मला पूर्ण तो ट्रेनचा ट्रॅक दिसतो आहे बिकॉज इट इज टर्निंग. तर अशी ही ट्रेन आय गेस 3 ते 4 डबे आहेत अँड देन दी इंजिन. सो छोटीशीच ट्रेन आहे. कपॅसिटी पण तशी मीडियमच आहे. आणि पीक पिरियड्सना तर ॲज आय मेन्शन्ड अर्लियर वेटिंग खूप असतं. बट इट इज रिअली वर्थ इट. कारण की एक्सपिरियन्स पण तेवढाच छान होता. तुम्ही बघू शकता द व्ह्यू. इट वॉज मेस्मरायझिंग. खूप छान वातावरण होतं. खूप छान वाटलं. इट लिटरली गेव द पीस ऑफ माइंड. आणि कधीच नाही विसरू शकणार असा हा प्रवास झाला. सो तर प्लस पॉईंट इफ यू गो बाय ट्रेकिंग की तुम्ही इकडे थांबून टाईम स्पेंड करू शकता. तुम्ही नंतर येताना पण येऊ शकता इफ यू वॉन्ट टू कम ओवर हिअर. पण ट्रेनमध्ये जर बसला असाल तर यू कॅनॉट गेट आउट अँड शूट अँड क्लिक फोटोज विथ दिस व्ह्यू. पण आत पण तेवढीच मजा येते. तर इथं बसून जेवढे होतील तेवढे फोटोज आणि व्हिडिओज तर मी घेतच होते पॅरलली. खिडकीतून खरंच खूप छान छान दृश्य दिसत होती. हे बघा मंकी दिसला आणि एक मंकी उडी मारतो आहे. अँड देन परत ह्या सेक्शनच्या पुढे तुम्हाला थोडे रिसॉर्ट्स पण दिसतील. अँड देर आर फ्यू कॉटेजेस अँड फ्यू रिसॉर्ट्स सगळ्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत. सो ॲज पर युअर नीड अँड ॲज पर दी बजेट यू कॅन प्लॅन युअर ट्रिप. पण खरंच म्हणजे इट्स रिअली गुड ट्रिप टू प्लॅन फॉर अ डे आउट. and it's nearby to Pune and Mumbai, so it's one of the tourist attraction. गर्दी खूप होती पण तेवढंच मजा पण आली ॲज आय सेड. आणि आता तर नेरळपासूनची ट्रेन पण चालू झालेली आहे. सो नेरळ टू माथेरान ट्रेन इज अनादर ऑप्शन. तुम्हाला अमन लॉजकडे जसं वेटिंग आम्हाला करावं लागलं मे बी तसं करायला लागणार नाही बिकॉज ट्रेन जस्ट स्टार्टेड फ्यू डेज बॅक. मध्ये बंद होती ती. पण हा पण एक्सपिरियन्स वर्थवाईल होता ॲज आय सेड. प्रत्येक कॉटेजेसला धरून काही गार्डन्स आहेत. झोपाळा आहे. आजूबाजूला टी स्टॉल्स आणि हे पेरू कैरी असे स्टॉल्स आहेत. आणि असं जंगलात राहण्याचा एक्सपिरियन्स हा वेगळाच असतो. सो काही लोक इकडेच ड्रॉप करत होते आणि मी फोटोज पण घेत होते ऑन द वे अधेमध्ये.
बिकॉज व्हिडिओ शूट करताना फोटोज होत नाहीत असं वाटत होतं. सो आय वॉज कॉलिंग देम टू क्लिक सेल्फी आणि असं आधेमध्ये फोटोज पण कॅप्चर केले. तर जनरली बाबांना फोटो काढायला आवडत नाही, त्या पण जेव्हा आईबाबा मी काढायला सांगते तेव्हा नेहमी हसून फोटो काढतात. तर असा हसत हसत आईबाबांचा फोटो मी कॅप्चर केला आणि आमचा एक सेल्फीसुद्धा काढला. सो इथून पुढे तुम्हाला कॉटेजेस दिसायला लागले. 10 ते मिनटाचा प्रवास झाल्यावर तुम्हाला विलाज, कॉटेजेस आणि रिसॉर्ट्स दिसायला लागतील. आणि देर आर व्हरायटी ऑफ ऑप्शन्स. अफोर्डेबल प्राइसेसमध्ये तुम्हाला स्टेकेशन प्लॅन करता येऊ शकतो. इट्स जस्ट दॅट यू नीड टू कनेक्ट विथ पीपल. ऑन द वे जाता जाता तुम्हाला जे काही ऑप्शन्स आवडतील त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आई बाबा पण चर्चा करत होते की कुठे राहायचं, इकडे राहायचं का माथेरानला राहायचं. तर असं आम्ही प्लॅन करत होतो की पॉईंट्स बघायला बरं पडेल, अशा अर्थी आपण स्टेकेशन प्लॅन करूया. तर काही काही नंबर्स नोट करून घेतले अँड वी कनेक्ट ओनर्स अँड गेट द कोड फॉर दी स्टे. तर आम्ही एकच दिवस राहणार होतो. सो वी डिड नॉट रिअली गो फॉर मॅनी ऑप्शन्स टू एक्सप्लोअर. बट या जे काही ऑन द वे आम्हाला आवडतील ते नंबर्स नोट करून आम्ही कनेक्ट करून फायनली. तर आत्ता ट्रेन एंटर करते. टोटल 20 मिनिट्सचा असा हा प्रवास होता अमनलॉज टू माथेरान. आणि आम्ही सकाळी स्टार्ट केली ही जर्नी अराउंड 9:30 और सो. आणि ठाणे टू नेरळ, देन नेरळपासून व्हॅननी अमनलॉजकडे पोचता तुम्ही. आणि मग अमनलॉजपासून 3 ऑप्शन्स आहेत. तुम्ही घोड्याने जाऊ शकता, इथं तुम्ही ट्रेक करत जाऊ शकता किंवा ई ऑटो पण आहे. आणि टॉय ट्रेन तर आहेच आहे, बट वेटिंग नसेल तर दॅट इज द बेस्ट सुटेबल ऑप्शन. नाहीतर तुम्ही ईदर ऑफ द वेज जाताना किंवा येताना ट्रेन ऑप्ट करू शकता. आणि जर खूप गर्दी असेल तर तुम्ही ह्यापैकी कुठलाही ऑप्शन जो सूट होईल तो प्रिफर करू शकता. तर अशा प्रकारे प्रवास सुरळीत आणि छान झाला. आमची ट्रेनची जर्नी संपली आणि माथेरान स्टेशनला आम्ही पोचलो. तिथेसुद्धा परत फोटोशूट झाला. मी आईबाबांनी माझे असे सगळे फोटोज काढून वी वेअर टू एक्सप्लोर ऑप्शन्स विद इन माथेरान फर्स्ट डे. अशा प्रकारे आम्ही खूप मज्जा केली. अँड माथेरानला पोचल्यावर तर एनर्जी तशी संपत आलेली बिकॉज इट वॉज आफ्टरनून टाईम. सो आम्हाला आता कुठेतरी सेटल होऊन लंच करून एक नॅप घेऊन पुढे पॉईंट्स बघायला जायचं होतं. बट वी वर सो हॅपी विथ द प्लॅन. हा इम्प्रॉम्प्टू प्लॅन होता, बट स्टील वी एन्जॉयड इट अ लॉट. आणि आता आम्ही लंच करायला आलेलो. तर ऑर्डर देऊन आम्ही वेट करत होतो. आणि हा पण पार्ट खरं तर शूट केला असता, बट एनर्जी खरंच ड्रेन झालेली. बट वी ऑर्डर्ड ऑथेंटिक फूड फ्रॉम देअर अँड सोलकढी इज मस्ट ट्राय. So that's all in the first part of the vlog to Mathiran. If you like to subscribe to my channel for more such videos. Till then, tada, bye bye. See ya in the next video.